करण्यासाठी किंवा सिद्धीचा तिकडे सुद्धा त्रास होता, उपद्रव होता, तर त्यापासून रक्षण करण्यासाठी म्हणून ते होतं. अगदी बरोबर. आपण आता युनेस्को विषयी बोलतोय. युनेस्कोने आपल्याला हा दर्जा दिलेला आहे, 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालेलं आहे. यामुळे नेमका आपल्याला प्रॅक्टिकल फायदा काय होणार आहे? म्हणजे सवलतींच्या रूपामध्ये काय मिळणार आहे किंवा काही निधी त्याच्यामधून मिळू शकतो आपल्याला किंवा काही मार्गदर्शन युनेस्कोकडनं मिळू शकतं, जागतिक दर्जाचं मार्गदर्शन कुठून काही मिळू शकतं, असं काय नेमकं नाही, आहे? निश्चितपणे म्हणजे हा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळं एकतर ही अभिमानाची सर्व महाराष्ट्रीयांसाठी, मराठी माणसासाठी महाराष्ट्र ही अभिमानाची अशी गोष्ट आहे. यानंतर आपल्याला हे जागतिक पर्यटन जो नकाशा जो आहे त्याच्यामध्ये ही स्थळं आलेली आहेत. परदेशी पाहुणे जे आहेत, परदेशी पर्यटक जे आहेत, बाहेर कुठं जात असताना ते अगोदर हे पाहत असतात की या राज्यामध्ये किंवा या ठिकाणी हे वर्ल्ड हेरिटेज साईट कोणती आहे, त्या ठिकाणी ते जात असतात. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येणार, देशातले विदेशातले पर्यटक येतील आणि त्या अनुषंगानं जो आर्थिक प्रगती जी आहे, म्हणजे या ठिकाणी पर्यटक आल्यानंतर स्थानिक रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक उन्नती व्हायला याच्यामध्ये निश्चितपणे याच्यामध्ये आपल्याला मदतही होणार आहे. बरोबर. सर, ही जी एकंदर प्रक्रिया झाली, या प्रक्रियेमध्ये